कित्येक तरी विविध चित्र निर्माण होतात, कित्येक तरी फेक अकाउंट असणारा तो म्हणजे फेसबुक, आणि ज्याच्यामुळे तांदूळ पंचर असल्यासारखं वाटते ते म्हणजे यूट्यूब, आणि फेक अफवा पसरवणारा तो म्हणजे व्हॉट्सअप, आणि जिथे आईबापाची न ऐकणारा तिथे दुसऱ्याची ट्वीट ऐकावी लागते ते म्हणजे ट्विटर. अनेक तज्ञांचं मत आहे की कित्येक तरी युगांचं आयुष्य घडलं. बुद्धिजीवी देखील असं मत आहे हे सोशल मीडिया युगांचा मार्ग भटकवण्यास काम येते. अशा वेळी आपल्या देशाला महासत्ता बनवण्याचं काम हे लोकांवर आलं आहे. स्वतः हित आणि या देशा हितासाठी लोकांची भूमिका काय असायला पाहिजे विचारांचं मंथन घालण्याआधी मी सोहमंगला बालाजी जामकर या वादविवादाच्या विषय मांडतो. सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होत आहे. सहमत बाजू. खरं तर विषयाला सुरुवात करण्याआधी परीक्षित महोदय मुळातच सोशल या शब्दाचा अर्थ सामाजिक असा होतो. जबाबदारीची भावना आणि कर्तव्याची जाण नसणारे आजही अजाणतेपणाने मोबाईलचा वापर करत असतात. खरं तर शब्दात सामाजिक आहे म्हणजे शब्दातच सोशल आहे. तर मित्रांनो मला सुद्धा असं वाटते हे सोशल मीडिया समाजासाठीच बनली आहे. याच्यावर मला प्रश्नचिन्ह निर्माण होते. 1991 साली युरोपने सगळ्यात पहिली वेबसाईट लॉन्च केली होती. तसंच 1991 साली आणि 1997 साली 6 डिजिटल अशा ॲप्स लॉन्च झाल्या होत्या, आणि 2004 साली फेसबुक याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून आजपासून पुढे जातपर्यंत त्यांची आजपर्यंत ते युद्ध चालू असणार आहे. युद्ध म्हणजे तुम्हाला असं विचारायला असेल जे माणसाचं युद्ध होते, परंतु आजकालच्या जमान्यात या तंत्रज्ञानाच्या जमान्यात या सोशल मीडियाच्या जमान्यात आजकाल सुद्धा ॲपांचं युद्ध होतं, तंत्रज्ञानाचं सुद्धा युद्ध होतं आणि सोशल मीडियावर युद्ध होते. म्हणूनच म्हणते ना आजच्या युगाचं मन हे व्हॉट्सअपच्या स्टेटसला दिलं आहे. आजच्या युगांचं मस्त हे फेसबुक आणि व्हॉट्सअपला हस्तकून मुलींच्या फेक अकाउंटवर नतमस्तक झालं आहे. खरं तर मला सुद्धा असं वाटते की सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होत आहे. जर आपण उदाहरण घेतलं, एका गावाला एक मुलगा राहत होता. तो रोजच्या रोज मोबाईल पाहत होता. तो वावरात जातानी, तो शेतात जातानी, तो स्कूलमध्ये येतानी, तो कुठेही फिरायला जातानी तेव्हा सुद्धा तो मोबाईल पाहत असते. तेव्हा त्याला एक असा मेसेज येतो, तो त्याच्या जिंदगीचा आखरी मेसेज असतो, कारण की तेव्हा त्याला असा OTP येतो आणि त्याच्या बाद असा फोन येतो. त्याला फोन येतो आणि म्हणतो दादा OTP सांग, तुला बहुत सारे पैसे मिळेल. त्याच्या अकाउंटमध्ये जेवढे सुद्धा पैसे होते तेवढे सुद्धा गेले, कारण की तो दिवसभर मोबाईल, रात्रभर मोबाईल पाहत होता. तो नुसता मोबाईलच्या मागणं होता, म्हणून त्यांना तो मेसेज आला. खरं तर जर तुम्ही असं जर नाही केलं तर तुम्ही PUBG, फ्री फायर आणि ब्लू व्हेल सारखे घातक गेम खेळत असतात. खरं तर हे गेम खेळणं म्हणजे तरी काय, अभ्यासावर दुर्लक्ष होत असतात. म्हणून आपल्याला समजायला पाहिजे की PUBG आणि फ्री फायर सारखे घातक गेम खेळायला नाही पाहिजे. आज कोणाला विचारलं सैफ अली खान आणि ऐश्वर्या रायच्या मुलाचं नाव काय, खरं तर ते सुद्धा सांगेल. परंतु जे 23 वर्षाचे महान योद्धा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव त्यांचा जर कोणाला इतिहास विचारला ना, एवढूसा तरी इतिहास विचारला ना, नाव विचारलं किती वर्षावर ते फासावर चालले ते सुद्धा कोणी सांगू शकत नाही. म्हणून मी म्हणू इच्छितो, तुम्ही म्हणू इच्छिता की सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होत आहे. खरं तर संत तुकाराम असे म्हणतात, पुत्र व्हावा असा गुंडा त्याचा तीनही लोकी झेंडा. परंतु आजच्या लोकांचे विचार असे झाले, पुत्र व्हावा असा गुंडा त्याच्या सोशल मीडियावर असावा झेंडा, आणि जन्मभर नाही समजणार त्याचा त्या सोशल मीडियावर झेंडा. म्हणून मला आणि तुम्हाला म्हणू इच्छितो की सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होत आहे. आजच्या लोकांचे विचार सुद्धा असे झाले आहे तरुण तर घे मजा करून, अरे आहे तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकतील पुरून, असे सुद्धा युवकांचे विचार झाले आहे. तसं आपण उदाहरण घेतलं, एक मुलगा रोजच्या रोज गुगलवर तो सर्च मारत होता की जपानची राजधानी काय आहे, इंडियाची राजधानी काय आहे, असे अनेक प्रश्नाचा सर्च मारत होता. परंतु तो हे सुद्धा सर्च मारत होता संविधानामध्ये किती पेजेस आहे, संविधानाचा पहिल्या पेजावर काय लिहून आहे, मागच्या पेजावर काय लिहून आहे, ते सुद्धा तो सर्च मारत होता. खरं तर आपल्याला समजायला पाहिजे, अरे मित्रांनो सोशल मीडियाच्या मागं लागून काही मिळणार नाही आहे. खरं तर जे तो संविधान सर्च मारत होता त्यापेक्षा जर तुम्ही ते संविधानच जर वाचलं ना, तरी तुम्हाला ते सोशल मीडियावर येण्यापेक्षा जास्त जानकारी तुम्हाला मिळू शकते. हे गोष्ट
जातात एवढेच म्हणतो फेसबुक आणि इंस्टावर आहे 5,000 मित्र, फेसबुक आणि इंस्टावर आहे 5,000 मित्र, पण घराबाहेर ओळखत नाही एकही कारकुत्र, पण घराबाहेर ओळखत नाही एकही कारकुत्र. धन्यवाद.